नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे बस स्थानकात 10 अत्याधुनिक ई-बस सेवांचे उद्घाटन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. पूर्णतः एसी असलेल्या या ई-बसमध्ये आरामदायी सीट्स, मोबाईल चार्जिंग पॉईंट्ससह आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी धुळे आगारात 8 आधुनिक चार्जिंग स्टेशनही उभारण्यात आले आहेत. यावेळी आगार व्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भैया, आज ही बस आपल्या हातून उद्घाटन झालेलं आहे. काय सांगणार आणि याचा काय फायदा आहे प्रवाशांना? आज जळगाव, नाशिक, संभाजीनगर यासाठी ही बसला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल 8 चार्जिंग स्टेशनही त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि 10 बसेस या आपल्या या शहरात दाखल झालेल्या आहेत आणि 300 किलोमीटरची रेंज साधारणतः एका बसची आहे. तर पहिल्या टप्प्यात आज 3 बस यांच्या एस टी महामंडळाच्या वतीने या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालं आणि याच्यामुळे जो संकट या देशावर आहे डिझेल, पेट्रोल, गॅस, इंधन वगैरे गोष्टींचा, त्याचाही जो तुटवता आहे त्याच्यामुळं ई बस सेवेमुळं आम जनतेला हेच डिझेल त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यामुळं सर्वांचं एक चांगलं काम या ठिकाणी आहे. बस बघा, अतिशय सुंदर आहे, AC पॉवरफुल आहे, लाईट आहे, असं वाटतं का आपण प्लेनमध्ये बसलो आहोत. अतिशय सुंदर अशा बसेस सरकारने या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा आभार व्यक्त करतो का त्यांनी धुळ्याला 10 बसेस दिल्या पहिल्या टप्प्यात. येणाऱ्या टप्प्यात बाकीच्या बसेस येतील म्हणून त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.